लॉन्ग एक्सपेरिमेंटमध्ये स्प्रिंग मास ऑसिलेटरची जर L1 नंबरची स्लिप तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय काय लिखाण करावं लागणार आहे परीक्षेमध्ये हे फक्त मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ॲक्च्युअली प्रोसिजर कशी असणार आहे, पार्ट ए पार्ट बी असे दोन भाग आहेत या मुळात प्रयोगाचे। तर पूर्ण प्रयोग कसा करायचा वगैरे ते सगळं जे आहे ते आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे। पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेन। मी फक्त आत्ता L1 ही जर स्लिप तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय काय लिखाण करायचंय तेवढं फक्त दाखवतोय बघा। इथे या स्लिपमध्ये फक्त तुम्हाला फोर्स कॉन्स्टंट काढायला सांगितलंय, त्यामुळे जर तुम्ही बघितलं स्लिप तर त्याच्या शेवटी तुम्हाला डिटरमाइन द फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलंय बघा। सो त्या पद्धतीने आपण एम लिहिलंय बघा त्याचं। त्याच्यानंतर आपल्या ॲपरेटस जी असतील ती आपल्याला लिहायची। अर्थात एम ॲपरेटसला मार्क्स वेगळा काही ठेवलेला नाहीत, पण हे मॅन्डेटरी आहे त्यामुळे आपल्याला लिहिण्याची गरज आहे। डायग्रामचा जर विचार केला तर डायग्राम आपला 1 मार्क असतो। इथे मी डायग्राम पुन्हा काढून दाखवली नाहीये, तुम्हाला इथे म्हटलं मी ॲज गिवन इन द फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुक। सो पुस्तकामध्ये जशी डायग्राम दिली आहे तशा पद्धतीने तुम्ही ती डायग्राम काढाल, तुम्हाला 1 मार्क जो आहे तो याचा मिळणार आहे। याच्यानंतर ॲक्च्युअली कनेक्शन किंवा रे डायग्राम आणि सेटअप ऑफ द ॲपरेटस अशासाठी 1 मार्क असतो। तर ॲक्च्युअली तुम्ही त्याची जी अरेंजमेंट करता त्याच्यासाठी 1 मार्क असतो। डायग्राम जर व्यवस्थित काढलीत तर ॲक्च्युअली तिथेच जेव्हा तुम्ही पहिलं रीडिंग स्टार्ट करता तिथे तुम्हाला आणखीन 1 मार्क दिला जातो की तुम्ही व्यवस्थित जे काही ॲपरेटस आहे ते व्यवस्थित मांडलेलं आहे याच्यासाठी। सो डायग्रामला 1 मार्क असतो। त्याच्यानंतर तुमच्या सेटअपला जो आहे तो 1 मार्क दिलेला असतो। त्याच्यानंतर फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। इथे फक्त एकच फॉर्म्युला लिहा, कारण की पुस्तकामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला आहे ऑब्वियसली, पण या स्लिपमध्ये तो विचारलेलाच नाही त्यामुळे तो फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही। सो F = -kx हा इसेन्शियल फॉर्म्युला या स्लिपसाठी महत्त्वाचा आहे। आणि मग तिथे त्यांनी असं नुसतंच फॉर्म्युला लिहा असं नाही म्हटलं, ते विथ एक्सप्लेनेशन ऑर लॉ असं त्यांनी म्हटलं 1 मार्कासाठी। तर त्याच्यामुळे मी पुढे F म्हणजे काय, K म्हणजे काय आणि X म्हणजे काय ते इथे या ठिकाणी लिहून ठेवलंय बघा। सो या पद्धतीने जर फॉर्म्युला लिहिला तर तुम्हाला याचा 1 गुण मिळेल, म्हणजे डायग्रामचा 1 मार्क मिळेल, सेटअपचा 1 मार्क मिळेल आणि फॉर्म्युलाचा आपल्याला 3रा मार्क मिळालेला असणार आहे। याच्यानंतर आपल्याला असणार आहे ते ऑब्झर्वेशन टेबल। हे ऑब्झर्वेशन टेबल कशा पद्धतीने असेल हे मी तुमच्या समोर ठेवलंय बघा। या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुमच्या लक्षात येतंय की शेवटचा जो कॉलम होता पोटेन्शियल एनर्जीचा तो आपण इथून काढून टाकलाय, कारण की या स्लिपमध्ये पोटेन्शियल एनर्जी विचारलेली नाही, त्यामुळे जो शेवटचा कॉलम होता तो आपण काढून टाकलेला आहे। इथे मी तुम्हाला म्हटलं तसं रीडिंग जे आहेत ती तिथे प्रत्यक्ष मला त्या सेटवरती जशी आली तशी मी घेतली आहेत। थोडंसं जुनं ॲपरेटस असल्यामुळे कदाचित हे आलं नाही, पण अदरवाईज तो एक पाढा असल्यासारखं होतं बघा। इथे तुम्हाला दिसतं बघा 7i 5 2.4 आणि मग त्याच्या खाली आहे बघा 2.4 म्हणजे -2.4 -4.8 आणि -7.2 असं हे तुमच्या समोर दिसतंय बघा। म्हणजे जर हे इथे इथे +7.2 असते आणि इथे -7.2 असते तर एक्झॅक्टली झालं असतं इथे -4.8 आहे तर इथे इथे +4.8 आणि इथे 2.4 आणि इथे -2.4। सो या पद्धतीने ते एरवी आलं असतं की स्प्रिंग मधली जी आपली जी त्याचं जे एक्सटेन्शन आहे ते ॲक्च्युअली डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष प्रयोग केला तिथे जी रीडिंग आली होती तीच मी तुमच्या समोर ठेवली आहे, त्याच्यामुळे हा विषय आहे। पण जर तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षेला जर नवीन स्प्रिंग दिली तर ऑब्व्हियसली हा टोटल एक रेशो मिळतो तुम्हाला, या पद्धतीने जाईल। म्हणजे आता जर तुम्ही बघाल इथे समजा 1.6 आला असेल तर इथे मग तो काय होईल 3.2 होईल, 16 32 इथे 16 4.8 अशा पद्धतीने तुम्हाला 50 ग्रामचं वजन टाकल्याच्या नंतर एक्सटेन्शन मिळत जाईल, हे लक्षात घ्या। सो ऑब्झर्वेशन टेबलला तुम्हाला 3 मार्क्स मिळाले, म्हणजे मगाशी मी 3 सांगितले हे 3। त्याच्यानंतर ग्राफ ऑर कॅल्क्युलेशन ऑर बोथ असं त्यांनी म्हटले। सो याच्यावरून त्यांना एक ग्राफ अपेक्षित आहे, तो ग्राफ जो आहे तो या पद्धतीचे असेल। तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय आपल्याला 7.2 पर्यंतच तो गेला होता एक्सटेन्शन, त्यामुळे मी काय केलंय हा आडवा ग्राफ घेतला, तुम्ही उभा घेतला तरी हरकत नाही, ते तुमच्या सोयीनुसार घ्या इथे। आणि टेक्निकली थोडंसं इकडे तिकडे होणार आहे पण तुम्हाला कळावं। आणि बऱ्याच लोकांची अशी शंका होती की तो ग्राफ ॲक्च्युअली प्लॉट कसा करायचा असतो, की स्केल कसं घ्यायचं। तर एक गोष्ट जनरली लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं की जेवढी आपल्याकडे जागा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम तुमची व्हॅल्यू किती आहे ते सिलेक्ट करणार आहात तुम्ही रेंजमध्ये, आणि मग त्याच्यानुसार मग 1 सेंटीमीटरला किती घेऊन आपण हे पूर्ण स्केल वापरू शकतो, पूर्ण हा जो काही एरिया आहे तो असा वापरू शकतो हे आपण बघतो। आता इथे 7 पर्यंत आहे, समजा इथे 0.5 इथे 1 केलं असतं तर इथे काय झालं असतं, तर इथे तुमचं 7.2 पर्यंत आलं नसतं, कारण इथे बाहेर गेलं असतं। म्हणून मग आपल्याला काय झालं लिमिट आलं आणि त्यामुळे आपण हे या पद्धतीने घेतलं, उभं घेतलं असतं तरी चाललं असतं। सो या पद्धतीने मी घेतलंय आणि मग इथे आपल्याला माहिती आहे 50 100 150 200 अशाच पद्धतीने रीडिंग होती, त्यामुळे मी 2 सेंटीमीटरवरती 50 घेतले। तुम्ही 4 सेंटीमीटरवरती पण 50 घेऊ शकता जर उभा घेतला असाल तर, काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ग्राफ मी आता आडवा घेतलाय त्यामुळे 50 हे 2 सेंटीमीटरवर घेतले। जर उभा असता ग्राफ तर काय झालं असतं तर 4 सेंटीमीटरवरती सुद्धा आपल्याला 50 घेता आले असते। या पद्धतीने
शक्य आहे। आणि हे पण जे आता एका सेंटीमीटरवर जे हे जे 1 2 3 घेतलेत ते इकडच्या साईडला आले असते बघा, इकडे 1 2 म्हणजे मायनसमध्ये आले असते, या पद्धतीने ते झालं असतं जर उभा आडवा ग्राफचा आहे। सो त्या पद्धतीने तुम्ही रचना करू शकता। या ग्राफमध्ये प्रत्यक्षामध्ये होईल काय, तर जे पॉईंट जर आपण प्लॉट केले तर आपल्याला करायचे असते एक स्ट्रेट लाईन मारायची असते। बऱ्याचदा लोक काय करतात, पहिल्या पॉईंटला दुसरा पॉईंट जॉईन करतात, म्हणजे उदाहरणार्थ इथून इथे पॉईंट रेषा खेचतात, मग इथून इथे, तर मग ती रेषा सरळ येत नाही। आपल्याला रेषा सरळ मारायची, पट्टी एकदा धरलीत की ती सरळ आपल्याला मारायची आहे। एखादा दुसरा पॉईंट इकडे तिकडे होईल चालेल, लक्षात घ्या सगळेचे सगळे पॉईंट त्या रेषेवर येण्यासाठी तुम्ही रेषा ट्रीट करू बसू नका। कारण काही लोक काय करतात, इथून हा पॉईंट जोडतात, इथून हा पॉईंट, इथून हा पॉईंट असं जोडतात, ते नका जोडू आणि एक स्ट्रेट लाईन काढून टाका आणि याची एक स्ट्रेट लाईन तयार होईल। हे बघा आत्ताही तुम्हाला दिसतं बघा, सगळे पॉईंट जे आहेत ते रेषेवर नाहीत। जनरल केसमध्ये याला आपण काय करतो, तर अशा पद्धतीने गोल करतो बघा, आणि याच्यानंतर याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे, आणि हा स्लोप जो आहे तो निगेटिव्ह असणार आहे, आणि निगेटिव्ह अर्थातच के आपण जे बघायला बघितलं की एफ इज मायनस के, सो स्लोप जो आहे तुमचा तो निगेटिव्ह येईल। सो निगेटिव्ह नंतर आपलं उत्तर जे आहे फोर्स कॉन्स्टंटचं ते पॉझिटिव्ह होईल बघा। सो याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे। सो या ग्राफला आत्ता आपल्याला 1 मार्क मिळणार आहे। सो या पद्धतीने, आणि मग याचा स्लोप पहिल्यांदा तुम्हाला काढावा लागेल बघा। सो स्लोपचे मी पॉईंट सिलेक्ट करतोय बघा, इथे जो ब्लू मध्ये मी आता सिलेक्ट करतोय। सो 2 पॉईंट मी कुठलेही घेतले, हे 5 जे काही पॉईंट्स आहेत, आता 6 आहेत, ऍक्च्युअली 7वा पॉईंट 0 मधून गेलाय बघा। सो या पद्धतीने हे जर 2 पॉईंट तुम्ही सिलेक्ट करताय, ते तुम्ही जे रीडिंग मधले जे पॉईंट आहेत ते सोडून त्या रेषेवरचे कुठलेही 2 पॉईंट घ्या की जिथे तुम्हाला त्याचे एक्झॅक्टली कोऑर्डिनेट सांगता येतील। उदाहरणार्थ आता इथे जर बघितला तर तुम्हाला दिसतं हा -6च्या समोर आहे, तसंच हा पण तिथे +6च्या समोर आहे, आणि इथे तुम्हाला दिसतं हा 100 आहे, हा 150, याचा अर्थ हा किती असणार आहे, 125 असणार आहे। तसंच हा सुद्धा 100 आणि 150च्या मध्ये म्हणजे 125 असणार आहे। सो या पद्धतीने x1 y1 x2 y2 आपण सिलेक्ट करून घेणार आहोत, आणि याच्यावरून आपण याचा स्लोप काढणार आहोत बघा। इथे स्लोप काढताना असं हे मार्क करून घ्या, आणि त्याच्यानंतर स्लोप कसा येईल बघा, y2 - y1 अपॉन x2 - x1, आणि त्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते बघा -125, आणि इकडच्या साईडला जेव्हा आहे तुम्ही y2 ची किंमत जेव्हा घेताय तेव्हा तो मायनस आहे बघा, बरोबर आहे। त्यामुळे हे लक्षात घ्या, इथे x1 y1 म्हटलात तर याला x2 y2 तुम्हाला म्हणायचं आहे। तर त्यामुळे इथला जो y2 आहे तो तुमचा -125 आहे, आणि इकडचा +120 आहे, पण इथलं मायनस साईन ते तिथं आले बघा। त्यामुळे y2 ची किंमत -125, पुन्हा मधली साईन मायनस आहेच, आणि हा जो आहे तो +125 आहे, त्यामुळे इथे आलं। आणि नंतर x2 - x1, तर x2 जर तुम्ही बघाल इथे x2 y2 असणार आहे। सो x2 इथला आहे तो पॉझिटिव्ह आहे, सो इथे 6 असणार आहे, मध्ये मायनस साईन आहे, आणि इकडनं जी व्हॅल्यू येते तुमची ती व्हॅल्यू काय येईल x1 ची -6, त्यामुळे 6 - -6 असं झालंय। आणि त्यामुळे मग याचं जर उत्तर तुम्ही काढलं तर तुम्हाला दिसतं -250/12, आणि मग याचं जे काही स्लोप आलाय तो तुमचा -20.83 आलाय। तो ऍक्च्युअली ग्रॅमवेटच्या भाषेत आहे, कारण की तुम्ही बघताय वाय ऍक्सिस वरती जे आहे स्केल तुमचं, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 25 ग्रॅम वेट आहे। त्यामुळे जे स्लोपचं उत्तर आले ते -20.83 जे आलंय त्याचं ऍक्च्युअल कंडिशनमध्ये काय होणार आहे ते बघा। आता हा जो फॉर्म्युला आहे तो तुमच्या समोर मी ठेवला, कॅल्क्युलेशन कसं होईल बघा, f इज इक्वल टू -kx या पद्धतीने येईल, आणि मग त्याच्यानंतर थोडंसं आपण रिअरेंज करतो, कारण की फोर्स कॉन्स्टंट आपल्याला काढायचं। सो k इज इक्वल टू मायनस, आणि मग f/x होईल। f/x म्हणजे स्लोप आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे f अगेन्स्ट x चा ग्राफ आहे तो, आणि त्यामुळे हा स्लोप जो आहे तो तुम्हाला काय देईल, तर स्लोप देईल, बरोबर। आणि त्यामुळे काय होईल बघा की मायनस साईन तिथे झाली, आणि स्लोपचे जी व्हॅल्यू आहे ती मायनस, आता तुम्ही बघितली -20.83 आली, आणि त्यामुळे तुमचं जे उत्तर येईल ते 20.83 ग्रॅम वेट पर cm असं ते आलंय। पण जर तुम्हाला डाइन पर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, पुस्तकामध्ये त्यांनी विचारलं होतं तसं डाइन पर सेंटीमीटर मध्ये, तर तुम्हाला याच उत्तराला 980 ने गुणावं लागेल, आणि ते उत्तर मग डाइन पर सेंटीमीटर मध्ये काय येते, तर 20,413.4 डाइन पर सेंटीमीटर, आणि मग तोच तुम्हाला इथे रिझल्ट म्हणून लिहायचा आहे। सो ग्राफला तुम्हाला 1 मार्क मिळेल, हे जे कॅल्क्युलेशन केलं याला 1 मार्क मिळेल, आणि मग रिझल्टला 2 मार्क्स आहेत। त्यांनी क्लिअर कट असं सांगितलंय की तुमचा जो रिझल्ट आहे विथ प्रॉपर युनिट, त्यामुळे तुम्ही उत्तर काढता कधी युनिटच लिहित नाही, तर युनिट लिहायला 1 मार्क ठेवलाय, आणि प्रत्यक्षामध्ये तुमचं जे उत्तर आहे त्याला 1 मार्क राहतो। अशा पद्धतीने 2 मार्क्स आपल्याला रिझल्टमध्ये राहतात। कधी अर्थात कन्क्लुजनही असतं, त्यामुळे मग अशा वेळेला त्या रिझल्टला 1 मार्क आणि कन्क्लुजनला 1 मार्क अशा पद्धतीने त्यांनी ते ठेवलेलं आहे। सो हे लक्षात घ्या।